आता झाली आपली चार्जिंग. आता बरोबर दिमाग चालते आपलं वाला. मला वाटलं बा आता शांताबाई आणते म्हटलं विघ्न मंदातच करते आपला बल्ल्या. बल्ल्या बल्ल्या होऊ देऊ राहिलो का मी इथं? काही बल्ल्या गिल्ल्या नाही. एकदा का निश्चय केला का आज जायचं आहे तर जायचंच आहे आणि आलोच आपण. जेवण करून बाहेर येऊ राहिले ना? 2 मिनिटात जेवण झाल्याबरोबरच बाहेर येतो. चांगलं टाईट जेवण झालं एकदम. चांगलं पचन क्रिया करासाठी म्हटलं आता मोहनचं पान खाव, तर मोहनच्या पानटीला सील लागली. नाही तर काय तर आज माझी इच्छा होती जरा पान खावं म्हटलं. जरा जेवण चांगलं झालं ना मसाल्याचं, तर पानानं जरा पचनक्रिया चांगली राहते. गडी आपला पोलीस ठाण्यात आहे. शिंदे साहेबाले पान चारू राहिला असन. तुम्ही फक्त शिंदे साहेब मा हातचा एक डाव मिक्सर तंबाखाचा पान खाऊन पा, त्याच्यानंतर तुम्हाला कोणाचं पानच नाही आवडलं. पांढरेले लाईनचा युनियन अध्यक्ष आहे मी. तुम्ही एक डाव फक्त एकच डाव खाऊन पा, त्याच्यानंतर तुम्ही मला सोडूनच देसान. जास्तीचा भादर नको करू. पानटेला लाईनचा युनियन अध्यक्ष आहे मी, असा आहे तसा आहे. फालतू शानपणा नाही करायची. खाल्लाय मी त्यापटचं पान, मला नको सांगू या ज्ञानाच्या गोष्टी. तू किती काही लाळीगुडी लावशील तरी मी तुले सोडत नाही. एक बार मेरे हाथ का भी खा के देखो तुम पान, उंगलियां चाटते रह जाएंगे. दोघं जण बिलकुल चुपचाप राहा. इथून सुटल्यावर एकामेकाले पान चार जा, तर आम्हाला नका चारू, समजले? चुपचाप राहा आता बिलकुल. मी जोपर्यंत म्हणत नाही का बोला म्हणून तोपर्यंत बोलायचं नाही. नाहीतर मग आता कपडे काढतो आणि बनेलीवर येतो तिकडे बॅट घेऊन आणि दोघाले देतो आता. पण का हो शिंदे साहेब, तुम्ही तर आजीवर तंबाखू सुद्धा खाता नाही डाव दिसता मला. मग तुम्ही गुटखा बंदी करा ना पहिले तुमचीवाली. बिलकुल चुप. तुला सांगू राहिलो ना, चुपचाप राह. मी जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत बोलू नको म्हणून. आला तेव्हापासून जे बडबड 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 लावून दिली, पागल समजू राहिला का तू आम्हाला? चुपचाप राहिला तर ठीक आहे, नाही तर आता एवढा झोडपीन का तू त्याचा विचारही नाही करू शकशील, समजला? चुप बिलकुल. तुम्ही तंबाखू खाता आणि म्या तुम्हाला पाहिलं आणि तुमचं कसं, आणि तुम्ही तंबाखू बंद करा. जाऊ दे रे बा गप्पुरे, चांगले खवलले वाटते शिंदे साहेब. फालतू अधिक झोडपत बसा. मला तर वाटते मोहनच्या पांटेल्यावर कोणतरी काळ्या केल्या असन. नाही तर मोहन एवढ्या शातीर आहे, हुशारीने ऐकू राहिला होता. अचानक कसा का हमला झाला मोहनवर? अरे कोणी किती हुशारी केली तरी पोलीसवाल्याच्या हुशारी समोर कोणाची हुशारी चालत नाही, समजले? ते आज ना उद्या त्याला पकडणारच होते. कारण शिंदे साहेब आणि मोरे साहेबांना जेवढे गैरकानूनी पद्धतीनं गुटखा इकू राहिले होते चोरून लपून, त्या सगळ्यालेच पकडलं आणि सगळ्यालेच दंड दिला. त्याच्यातनी हे दोघं महारथी म्हणजे तो जो मोहन सोबत आहे गप्पुरे आणि हा मोहन, हे दोघं बी सगळ्यात जास्त गुटखा ऐकणारे होय म्हणते. त्याच्याच्याने ह्या दोघायले फक्त जैलात टाकलं. बाकीच्याले तिथच्या तिथंच माहीत आहे केस टाकली आणि सील लावून दिली त्याच्या पांटेलायले. अरे ना इकडे खुर्चीवर बसाले. खुर्ची कायच्यासाठी टाकली आहे तर? अरे या ना देवानंद भाऊ तुम्ही बी. नाही जेवण जरा जास्त झालं, थोडंसं उभंच राहतो. मोहनले आपण समजावून सांगितलं होतं, तसा आपल्याला शिंदे साहेबाचा फोन आला, तसाच आपण मोहनले फोन करून समजावून सांगितलं. मोहन काही समजला नाही. मोहन आला लालची. 6 रुपयाची पुढे 10 रुपयाले. तो डायरेक्ट डबलनच कमावू राहिला होता ना. त्याच्याच्यानं त्याला वाटलं आता कमावाचे दिवस आहे, लपून गिपून होऊन जाते लवकर माल रपातपा. पण कायचं लटकलं ना त्याचं काम. झालं आपल्या भोवती आणून टाकलं. आता त्याची बायको मा घरी येऊन बुमलू राहिली ज्योती का वाचवा तात्या, त्याला वाचवा, काय लावून दिली काय माहित. हे तर ते झालं. त्याच्या सासू सासऱ्याचा फोन आलता का तुम्ही सरपंच साहेबाची इज्जत घालवली आणि गावाची इज्जत घालवली आणि इकडे आमची इज्जत घालवली. अरे ते जाऊ द्या, आमचं जेवण झालं. आम्ही पान खायला जातो म्हटलं तर आठवलं का मोहनचा पानटीला सील लागली आहे म्हणून. सांगा बरं आता जेवण झाल्यावर पान कुठं खात जा? कुठं खाता आता? गडीत आपला पोलीस ठाण्यात आहे. फक्त शिंदे साहेबाले पान चारू आला असं आता काही नाही. आता तंबाखू चुन्यावरच काम भागून घ्या सुटेपर्यंत. लवकरात लवकर काही जुगाड पाणी लावा तात्या आणि सोडून आणा मोहनले. पैशाचा जुगाड पाणी आपण सगळाच लावला. त्याला म्हटलं काय घेऊन देऊन होत असन तर इकडेच केस रपातपा करून टाका. पण कसं आहे ते म्हणे का याच्यापाशी सगळ्यात जास्त गुटखा पकडला गेला आहे, त्याच्याच्यानं यायला आम्हाला दाखवाच लागते म्हणे. आणि त्यानं केलं तसंच. FM वर आपल्या पेपरातनी, समाचार, न्यूजवर, TV वर सगळ्या इकडे जेवढ्या इकडे होत असन सोशल मीडिया तेवढ्या याच्यावर प्रसार करून टाकला. सोबत मायाही नाव आहे, त्याचंही नाव आहे, गावाचंही नाव आहे. म्हणजे कुठंच इज्जत ठेवली नाही येणं, गावाची नाही माई नाही. केलं एकानं आणि भोगा लागू राहिलं सगळ्या इले, असं काम झालं ते. आता बाहेर गावात जेव्हा मी जायन तर काय म्हणन लोक, लोकाले म्हणून तुम्ही ज्ञान वाटता, स्वतःचं कोरडं पाषाण आहे म्हणून. मोहनच्या बायकोले तिच्याच मायबापानं चांगलं झापलं म्हटलं. काय होय म्हणे हे सरपंचाची इज्जत म्हणे तुम्ही अशी काढू राहिले म्हणे आणि गावाची इज्जत अशी काढू राहिले म्हणे. शोभते का म्हणे तुम्हाला हे सांगा? आणि त्या ज्योतीले कायच नाही पडलं. तिले पडलं का बा मा नवरा जेवण केला नाही 2 दिवस झाले, त्याचं कसं असं
तो का बिना जेवल्याचा राहते काय कुठं? पाणी येते वाटते बाबा, चांगलं बाय घडघड घडघड करू राहिलं ना. अरे आला पाहिजे ना तात्या पाणी, तवाच तर पेरणी चालू आहे ना. अरे झालं झालं चालू, चला पया लवकर. अरे पया रे, पाणी येऊ राहिलं रे. आता कसं रे सोन्या? हे तर चांगलं मुसळधार पाण्यासारखंच पाणी येऊ राहिलं. हाव ना राजा, चांगलं ठोकाय थेमाचंच पाणी येऊ राहिलं. जाऊ दे ना, पाणी पाहिजे ना. किती दिवस झाले हा, महिना खतम होत आला, आता पाणी येऊ राहिलं ना. मग प्लॅन कॅन्सल आहे का प्लॅन सक्सेसफुल करायचा आहे आपल्याला? अरे नाही रे, ते पाणी येऊ का गारपिटा पडो का तिकडे भूकंप येऊ, प्लॅन कॅन्सल नाही होईल, प्लॅन सक्सेसफुलच करायचा आहे. मोहनदा कधी येऊ शकते सुटून, त्याच्या पहिले कांड करायचं आपल्याला. पैसे पाणी काहीच नाही, खर्चा पाण्याले, पेट्रोल पाण्याले बी सगळं बंदोबस्त लावा लागते. आता रिचार्ज खतम होते का काय माहित. अबे आता तर रिचार्ज मारला ना त्या, का रिचार्ज खतम उराला का त्यावाला? अरे माया नाही भयाल तोंड्या, त्यावाला रिचार्ज खतम उराला मोबाईलचा. हे मलाच लक्षात ठेवा लागते का त्या रिचार्ज खतम उरायला. अरे हाव राजा, 2च दिवस उरले आहे फक्त रिचार्जचे. काही असो, आज आपल्याला 2:30-3 वाजता उठून ते कांड करायचं आहे म्हणजे करायचं आहे. काही झालं चालते हा, फक्त दस्ती घेऊन येतो त्याला तोंडाले बनाले. त्याच्याचसाठी फोन केला होता तुले का मी म्हटलं प्लॅनचं कसं. तुले समजायला पाहिजे का आतापर्यंत प्लॅन केले आपण, एक तरी कॅन्सल केला काय? मग हा कसा काय होईल हा? पहिलेच पैसे पाणी नाही आहे, कळकीत आहे माणूस. तू डोकं नको खराब करू, चुपचाप उठजो एका फोनवर. बरं ठीक आहे, थोडीशी झोप घेऊन घेतो तोपर्यंत. फक्त 10-15 मिनिटं उशिरा पाहिजे होतं हे पाणी, आपलं खर्रा खाऊन येणं होऊन जात होतं. अबे उशिरा करू करू किती उशिरा यायला होता पाण्याले. खरा तर आज नाही तर उद्या खाऊनच घेशील. पाण्याचं पाहिजे ना बाबा, पाण्याचा ताल नाही पाहिजे काय? पुरा महिना खतम होत आला, आज येऊ राहिलं पाणी. पेरण्या करायच्या आणि लोकांच्या, तुला खर्याचीच पडली आहे काय? खर्रा उद्या घेतो खाऊन, नाही खाल्ला तर एक दिवस काय येऊ राहिलं हा? आणि जर इथं पेरणीच केली नाही लोकांनं, अनाजच नाही पिकलं तर काय खाशील? हे काय खाशील मग सांग? तू हे बरोबर आहे रे, पण मी तसं नाही म्हणून राहिलो. फक्त 10-15 मिनिटं म्हटलं, आपण कसं दुसऱ्या पांटेल्यावर पोचलो असतो, आपला खर्रा घेणं होऊन जात होता, मग या लागत होतं पाणी. पण आता इथून घरी कसं जातं? पुरं ओलच होते माणूस, त्याच्यात मोबाईल आहे खिशात, पैसे आहे. काका एखादी पन्नी द्या बरं. कायले पाहिजे रे? मोबाईल आहे, पैसे आहे खिशात, त्याच्यानं. पाय बरं एखादी पन्नी आहे का तर दे चालले. आता जमलं ना काका, पाणी आलं तर आता पेरण्या चालू होऊन जाते मग लोकांच्या. नाही इतक्या लवकर नाही होत पेरण्या चालू, कमीत कमी 3-4 ठोकं पाहिजे असे दणादण दणादण, त्याच्यानंतर होऊ शकते पेरणी चालू. हे पाणी काय रे 1 दिवसाचं, धड बरोबर जमिनीत बी नाही जात अंदर हा. हे तर वाफीनच वाढतं उडून जाते, एखादी दुपारची ऊन तपली तर. हे बरोबर आहे म्हणा तुमचंवालं. असंच पाणी पाहिजे 4-5 दिवस, तेव्हा कधी ते पेरणीची सोयसाय लागते कास्त करायची. नाही झालं लंबवाचंच काम आहे. आज पण चांगला ठोकी उराला पाण्याचा. 3-4 दिवस पाहिजे फक्त, मग होऊन जाते पेरणी चालू. किती दिवसाबाद आज थंड हवा लागू राहिला, नाही तर कूलरच लावा लागे. 4-5 दिवस का लगातार असं पाणी असलं ना तर कूलर बंद मारून टाका लागते. मग मस्त थंडगार हेच चालू राहायचं आपलं, सण झोप लागते. तात्या आता पेरणी चालू करून द्या उद्यापासून, पाणी चांगलं जोरानं येऊ राहिलं. काय फिटवाच्या मागं लागले आहे का कास्तकाराले? पेरणी चालू करून द्या म्हणून राहिले उद्यापासून. असं पाणी 3-4 दिवस पाहिजे. हे तर जमिनीत बी मुरलं नाही बरोबर पाणी हा. असा रातभर ठोक असला तरी जमिनीत म्हटलं काही एवढं काही मुरत नाही. कारण जर एखादी ऊन तपली ना, आज पाणी आलं उद्या जर ऊन तपली तर मग झालं. ते तेवढ्या पाण्याची तर वाफ होऊन वरतं चाललं जाते. कमीत कमी 3-4 दिवस ठोक पाहिजे असा, तेव्हा मग माणूस बिंदास पेरणी करू शकते, नाही का हो पाटील? असाच पाहिजे पण एकसारखा, तेव्हा ते पेरणी करायच्या लायकीची जमीन होते. फक्त अशा एकाच पाण्यात जर पेरणी करतो म्हटलं तर झालं मग हिटाचंच काम आहे कास्तकाराले. तरी बरं येऊ राहिलं ना पाणी तुमच्या हिशोबानं? बरं, अरे लय बरं येऊ राहिलं पाणी. पाहिजे ना बाबा, महिना खतम होत आला, आता पाणी येऊ राहिलं. पाय ना तारीख काय तर 25 तारीख आहे ना, एका पाण्याचा टाइम आहे याचा. अशा टायमापर्यंत तर सगळ्या कास्तकाराच्या पेरण्या होऊन जाय. भल्लं मस्त वाटू राहिलं, पण थंड थंड गार वाटू राहिलं. असंच पाणी आलं पाहिजे बा, रोज रोज आलं ना मस्त तर कूलर बंद होते माणसाच्या घरचा आणि बिल जरा कमी येते. मार कूलर चालूच आहे, मार गरमी होऊ राहिली. असाचे रे असाचे, चांगला जोऱ्यानं सा झाली तात्याची धोंडी सफल झाली. कास्तकाराच्या पेरण्या राहिल्या आहे, चांगला असाचे झोडपा. चांगलं चालू होतं बरं. सुखातली दुखात दिली टाकून. चालू होते ना आपले पानं, तंबाखू इकणं, कायले गुटखा इका. अरे एकाव बी तर आपल्या हुशारीनं इकाव ना हा, शांततेतनी. अकातल्या सारखा पुराच्या पुरा गुटखा ठेवला होता त्यानं पांठेला. चल घे बरं लवकर, गाडी समोर घे, पाणी लागू राहिलं ना, पुरा वला उरायला माणूस इथं. अरे उठला का नाही उठला रे, का झोपलाच आहे? तुला म्हटलं होतं ना का अलाराम लावून ठेव, माझ्या फोनची वाट नको पाहू. अरे मी तर उठलोच आहे, मी त्याली वाट पाहू राहिलो. थैली घेऊन इथं जाऊ मी घरापाशी माया, ये लवकर.
गाडी घेऊ का रे सोने? गाडीनं कसं लवकर येणं जाणं होऊन जाते आपलं. अरे गाडी नको घेऊ, गाडी तर कोणी ओळखते आपली वाली. आणि गाडीचा आवाज बी चुपचाप मध्ये करावं लागते. हे का चल लवकर, 2 वाजले. ये छत्री ते चुपचाप चल. कोणा जर आवाज दिला तर पाहू नको त्याच्या इकडे. सोन्या पण कॅमेरा आहे ना रे वरतं, कॅमेऱ्यात तर सगळं दिसून जाईन आपण. अरे एवढा जोरानं पाणी चालू आहे, त्या कॅमेऱ्यात काय दिसू राहिलं? हा काहीच नाही दिसू राहिलं. हे छत्री पकड तू, बरोबर बरोबर टाला पडतो त्याचा. काही असं सोन्या, आपल्याला पाणी लय लाभी आहे. आपण कोणत्या मोठमोठ्या चोऱ्या करतो तेव्हा पाणी येतेच. पण तुटला रे चेत्या, टाला तुटला. तू तिकडून पकड, मी इकडून पकडतो. अबे मग ही छत्री कोण पकडा? एक काम कर, तू छत्री पकड, मीच काढतो बरोबर दरवाजा त्याचा. जमलं रे चेत्या, जमलं. चल मी अंदर जातो, पटापट माल टाकतो. सोन्या फक्त हे 4-5 जे पुण्याच्या लढा आहे त्या राहू दे. हा वाटलं नाही पाहिजे त्याले का चोरी झाली आहे म्हणून. बाकी पुरं सफा कर, खालचा माल गल्ला गिल्ला सगळं सगळं टाक. हा पंखा घेऊ का रे? पंखा देतो ना टाकून. नाही पंखा राहू दे, पंख्याचं कोणतं काम आहे? तो कुठं खपन. पैसे पुरे घेजो, 1 रुपया नको ठेवतो त्याच्यात. झालं रे सगळंच घेतलं. हे फक्त आता पुड्या पाड्या ठेवल्या आहे. बस बस बस, चल लवकर लवकर चल. चल लवकर चेत्या, लवकर चल. हे पाहून घ्या शिंदे साहेब कागदपत्र. गप्पूर खानची जमानत करा. मेश्राम सर, जा गप्पूर खाले सोडून आणा. याचा दंड भराचा राहिला ना. ते दंड वगैरे आम्ही कोर्टाच्या हिशोबानं पाहू. जाय गप्पुऱ्या, पण याच्यानंतर गुटखा इत्तांनी जर दिसला तर पाहून घेजो, समजला? पण सर आता ह्या गप्पुऱ्याचं कसं? ह्या गप्पुऱ्याला सोडवायला येईन ना आता तात्या वकील घेऊन. शिंदे साहेब द्या ना आता सोडून. आता तर गप्पूर गेला, मी काय एकटाच राहू का आता इथं? कसा गोष्टी करायला होता तर? आता जोपर्यंत त्याला जमानत होत नाही तोपर्यंत तू तर काही इथून सुटाचा राहिला नाही. जेव्हा तात्या जमानतदार घेऊन येईन तेव्हा तू इथून सुटशील. हे पाहिजे होती, तू टेन्शन नको घेऊ, काहीच टेन्शन नको घेऊ. हा अरे सगळं व्यवस्थित होते. आज ना उद्या सुटणंच आहे त्याले. अधिक किती दिवस? 3 दिवस झाले ना आता पोलीस ठाण्यात आहे ते. तुम्ही सरपंच असून तुम्ही सोडून नाही आणू राहिले. अरे सरपंच आहे तर मी फक्त काय तुमच्या दोघाचा सरपंच आहे का? पुऱ्या गावाचा सरपंच आहे ना. सगळ्याचाच विचार करावा लागेल ना मले कानूनच्या हिशोबानं चाला लागेल ना, कानून कायद्याच्या हिशोबानं. का माई मनमानी करू तिथं? एखाद्या वकिलाला फोन करून पाना, विचारून पाना, काही तर तोडगा असेल त्याच्यापाशी. हो हे बरं लक्षात दिलं त्या, मला लक्षातच नाही आलं. वकिलापाशी काही ना काहीतरी तोडगा राहतेच. बोला सरपंच साहेब, कशी काय आठवण केली? अरे आठवण म्हणजे पाहिलं नाही का तुम्ही आता टीव्हीवर काय प्रकरण झालं तर? ते मोहन सोंडेचं प्रकरण म्हणून राहिले का तुम्ही? हा तेच प्रकरण. मी का म्हणून राहिलो, आजच्यानं 3रा दिवस होते, तो जैलात बंद आहे. तर म्हटलं आपल्याला त्याला सोडायचं आहे, तर काही आहे काय तोडगा त्याच्यावर? तोडगा म्हणजे जमानतदार घेऊन या तुम्ही एक, आणि मी येऊन जातो, होऊन जाते सुटका. मला तर तुम्हाला त्याच दिवशी फोन करायला पुरला असता, आतापर्यंत सुटलाय असता तो. शिंदे साहेब सुटून होते ते 2 दिवस तर त्याला लटकून ठेवतच होते. बरं तुम्ही येऊन जा मग लवकरात लवकर. लवकरात लवकर जमानतदार घेऊन मी निघतो मग इकडून. बरं निघतो मी इकडून. चला झालं आपलं काम. 1-1.5 घंट्यात मोहन येऊन जाते इथं. पहिले जर तुम्ही फोन केला असता तर आतापर्यंत एवढं मोठं प्रकरण झालं नसतं आणि तो एवढे दिवस राहतही नव्हता. अरे शिंदे साहेब होते ते इतक्या लवकर सुटून होते ते मोहनले. काय घरी जाय तू, मस्त गरम गरम जेवायला बनव त्याच्या आवडीचं. लय दिवस झाला उपाशी असन बिचारा तिथं. आण रे इकडे गाडी, इकडे आण गाडी. किती वेळचा बसलाय माणूस, 1 घंटा झाला ना. आण इकडे गाडी. एवढा टाइम लावा लागते का रे? 3-4 जण तर होते तिथं उभे. मी तर 1 घंट्यापासून त्याला वाट पाहू राहिलो. अरे काय विचारता तुम्ही? जे जाते घरात तर येत नाही, टाइमपास करते ना. जाऊ द्या टाकून आता. हे कुठं चालले 2 जण बॅग घेऊन? का रे होय, कुठे चालले तुम्ही 2 जण बॅग घेऊन? तुले काही मोहन आजच्या दिवसही सोडत नाही. मला वाटतं आता त्याला उद्याच होईन जमानत. अरे आजच्या 3रा दिवस होऊन जातो माझ्या इथं. आता नाही जमत. आता माईकून राहणंच नाही उरायलं. पहिले तिथं झोप नाही लागू राहिली, काही नाही, मच्छर डसू राहिले. त्याच्यात खा प्यायला चांगलं नाही इथं. हे मोहन सोंडेची जमानत करा, आणि जमानतदार आहे तात्या. हे कागदपत्र पाहून घ्या. मोरे साहेब घेऊन या त्याले. जरा 3-4 दिवस राहू द्या लागत होतं सरपंच साहेब, मग त्याला माहीत पडत होतं. लय काव आणून टाकला होता. आला तेव्हापासून जे बडबड लावून दिली. 2-3 डाव झडपे खाल्ले त्यानं, तरी त्याची बडबड काही कमी नाही झाली. खरं सांगू का शिंदे साहेब, माझी इच्छाच नव्हती. माझी इच्छा होती का 10-15 दिवसाची चांगली पगारणीच द्यावेले. पण याची बायको येऊन बसली ना घरी. सकाळ संध्याकाळ मार लढू राहिली न ते. आणा त्याला सोडून, खाल्लं असन का नाही खाल्लं असन, मार परेशान करून टाकलं. मग ते मा बायको पशी लढू राहील ना. माझी बायको मला मॅट करू राहिली. आम्हाला तर पुरं पागल केलं त्यानं, चिल्लाऊ. चला येतो मग मोरे साहेब आणि शिंदे साहेब. काही गलती झाली असन, चुकलं असन काही तर माफ करून द्या.
आता जर गुटखा ऐकताना दिसला तू, जोपर्यंत हे तुकाराम मुंडे साहेब जात नाही तर तुले डायरेक्ट जगातून सापच करतो. माफ करायचं कामच नाही मापाशी. नाही नाही, आता काय ऐकतो मी, जेव्हा सगळं चालू आहे तेव्हा ऐकतो आता. आणि चल निकाल लवकर इथून पटल्या गेली ना. चला येतो शिंदे साहेब. तुमच्या नावाची बदनामी केली, गावाची बदनामी केली. मस्त काम केलं नाही ना. आणि त्याला जमानतले सोडाले तुम्ही चाले. मस्त काम आहे तुमचं बी. आता तो गुटखाच नाही का, त्याला चांगली अद्दल घडली. चल हे घे 7,500 रुपये. ये खिशात टाक, पहिले खिशात टाक. कोणाला दिसलं नाही पाहिजे इथं. 10,000 रुपये मोहनदाच्या गल्ल्यातून चोरले, हा, आणि बाकी पुरे माल खपला 5,000चा. असे 15,000. 7,500 तुले, 7,500 मले. हे बी एका दिवसात कमावले आपण ना. ठीक आहे, जमलं ना? जमलं ना म्हणजे आता एक नंबर जमलं. महिना तर कसाही निघून जाते याच्यावर. आता पाणी आलं काल, आता बस 2-3 पाणी आलं का मग तर लंबा हात चालला जाते आपला. आता कोणी काही विचारलं आपल्याला तर काय सांगायचं का पाहुणे आले होते, पाहुण्याची बॅग राहिली होती, ते नेऊन द्यायला गेलतो म्हणा. सल्ल्या काका विचारनच, माल पंचायत केल्याशिवाय त्याचं काम काही होत नाही. गाडी काढ, चल घराकडे आता पहिले. का रे, पण सोन्या जर कॅमेऱ्यात पाहिलं तर आपण तर सपासपात दिसायचं होय. आपण कॅमेऱ्यासमोरच सगळं कांड केलं. हे पाणी किती जोऱ्यानं चालू होतं, त्या कॅमेऱ्यात काय दिसणार आहे. चल तू टेन्शन नको घेऊ. अरे बापा, काय चालू आहे हे? त्या आरतीचं ताट आणि हार काय समजून नाही राहिलं. अरे कोणासाठी होय म्हटलं हे ज्योती? हे मोहनराव साठी होय ना. उतरा मोहनराव, आलं तुमचं स्टॉप आलं. जा बाबा जा. पहा तात्या, अशा श्रावण सोमवार करा लागते आणि दिवस पाळा लागते, तेव्हा अशी बायको भेटते. पाहून घ्या कशी वाट पाहून उभी जाय माली. उतर पहिले तू, उतर लवकर. चांगलं ओवाड त्याले, लय तीर मारून आला तो. चांगलं ओवाड. खतरनाक बायको दिसू राहिली मोहनची. तर काही समजून नाही राहिलं तिचंवालं. पोलीस ठाण्यातून सुटून आला तो गुटख्याच्या केसमध्ये. हा, ते हार काय आणि टिक्का काय, काही समजून नाही राहिलं याचं बी ताल. चला हो तात्या, चला हो पाटील काका, देवानंद काका, चला 3 जण चला. मस्त जेवण करा आणि नंतर जा. कुठं चालले तर तुम्ही? अरे आम्ही काही जेवण करत नाही, आम्ही वावरात जातो. त्या मोहनले जेव घाल. 3-4 दिवस झाले तो काही जेवला नाही. त्याले पहिले जेव घाल. आम्ही चाललो वावरात. जाऊ दे ना हो त्याले, त्याच्या मनावर नको घेत जाऊ तू. आज काही पांटेला उघडू नका. आता तुम्हाला उघडायचं असेल तर उद्यापासून उघडा. नाही नाही, आज काहीच पांटेला गिंटेला नाही. आज 3 टाइम जेवण करतो आणि मस्त पसरतो. आणि मला आता उठवायचं नाही. चला आंध्र चला.